एकनाथ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी. धर्मवीर आनंदगे साहेबांचा शिर्डी सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे आजचा प्रवेश सगळ्यात मोठा प्रवेश आहे. यायला उशीर झाला. 3 ते 4 तास तुम्ही इथं थांबलेला आहात. मी देखील सगळे कार्यक्रम मुंबईपासून ठाण्यातले करत आल्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आजच्या या प्रवेश प्रसंगी आपले विधान परिषदेतील उपसभापती सचिन अहिरजी इकडे आलेले आहेत. आपले खासदार भाऊसाहेब वागचोरे इकडे आहेत. 7 टायगरमधलं एक टायगर आहे इकडं. आणि बापू शिवतारे आपले आमदार ते इथं आहेत. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत. प्रभाकरराव शिंदे आहेत. इकडं रवींद्र फाटक आमदार आहेत. दुसरे मुरजी पटेल आमदार आहेत. तुझं कुठलं तिकडून आलं तुझं? अच्छा, त्यांचे पण लोक आहेत. ओके. आनंद परांजपे माजी खासदार आहेत. त्याचबरोबर राजेंद्र झावेर, सुरेखाताई गव्हाणे, धनंजय जाधव प्रदेशाध्यक्ष शेतकरी सेना, सुरेखाताई गव्हाणे लोकसभा शिर्डी संपर्क प्रमुख, प्रभाकर शिंदेंचं नाव घेतलं मी, अनिताताई जगताप, कमलाकर कोते, शर्मिलाताई येवले, जनार्दन गालपगारे, नितीन अवताडे, बाळासाहेब पवार, रोहित भाऊसाहेब वागचोरे, युवा नेते उमेश मुंडे आणि इकडे दुसरे प्रवेश करणारे पुण्यातले पण आहेत ना, बारामती राजेंद्र काळे, ॲडव्होकेट राजेंद्र काळे, नितीन शिंदे, निलेश मदने, शंकर शितोळे, अतुल मस्के आणि विजय पाटील, संजय रावणगावकर, किरण पाटील धामणगावकर, मंगल शेलार तालुका प्रमुख अकोले, पुरंदरचे पण लोक आहेत ना याच्यात. आणि हां नाना खेवरे इकडे बोलवले तुम्हाला. इकडे ना खेवरे नाना या. खेवरे नानाचे हां बरं ठीक आहे. आता करून टाकतो मग या. संजय मसे, राहुरी, राजू गुंजाळ, विजय शिरसाट, दीपक पंडित, प्रशांत शिंदे, सुनील छेलार, हमीद पटेल
आणि सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे जिल्हा प्रमुख पुणे, गणेश धायगुडे, विजय थिटे, विजयकुमार देवकाते, राहुल शंक, राजेंद्र नाळे, उमेश विनायक गायकवाड, विठ्ठल नाना आबा देवकाते, संपत भाऊ टकले, गोरख रुपनवार, सोमनाथ तोरात, ज्योती विकास गाडे, सर्व मान्यवर सगळे लोक आहेत. नाना खेवरे यांचा प्रवेश झालेला आहे. आता भाऊसाहेब वागचोरेंचं काय प्रॉब्लेम आहे? काही टेन्शन नाही. नाना खेवरे तुमच्याबरोबर आले, आता काय डबल ताकद. नाना खेवरे 2000 लोक घेऊन शिवसेनेत आलेत, प्रवेश केला. मी त्यांचं स्वागत करतो. आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. बारामतीवरून देखील पदाधिकारी आलेत. खास आपले सचिन भाऊ आहिर त्यांच्या प्रवेशासाठी आले. संजय मसे, गुंजाळ, विजय शिरसाट यांचं नाव घेतलंय. दीपक पंडित, प्रशांत शिंदे, सुनील शेलार. श्रीरामपूरचे पण उपजिल्हा प्रमुख सचिन बडदे, राधाकिशन बोरकर, राहुल रणधीर, आशिष त्रिभुवन, यासिम सैद, मचिन पटारे, सदाशिव पटारे. नेवासेचे पण आहेत. शेळके, नांगरे, लांबाटे, नितीन जगताप, गोकुळ लोंढे, अंबादास लष्करे, सागर शिंदे, सचिन कदम, कल्याण उन्हाळे, सुदाम कापसे. करणार. अकोलेचे रामहरी तिकोंडे, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, नामदेव भामरे, आमरे, प्रमोद मंडलिक, नवनाथ शेटे, सुरेश भिसे, मंगलदाई शेलार, मीनाक्षी शेंगाळ. आणि हे मगाशी घेतलं शिर्डी, अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, विजय मोहर, भानुदास कातोरे, राजेंद्र कापसे, अमोल गायके, स्वाती परदेशी, मुकुंद सिनगर, सचिन मलिक, अशोक पवार, काळूभाऊ हटकर, रविभाऊ सोनवणे, तानाजी लामकडे आणि टिकेत जाधव. झालं. नांदेडचे झाले ना मगाशी, विजय वाचून झाले. हे वाचून झाले, विजय सुगावकर वगैरे, बरोबर. आणि ॲडव्होकेट राजेंद्र काळे मगाशी बोललो आपण. सगळ्यांची नावं माफ करा. आता एवढे लोक आहेत, ते नावं कोणाकोणाची घेणार, बरोबर ना. सगळे शिवसैनिक, सर्व कार्यकर्ते, सर्व माझ्या महिला लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि लाडके युवा, सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. प्रचंड पाऊस असताना देखील उत्साह देखील पावसापेक्षा जोरात आहे. आणि म्हणून मी तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेत आणि मी खास करून भाऊसाहेब वागचोरे आणि त्यांचे इतर 5 सहकारी, 6 खासदार यांचं अभिनंदन करतो. तुमच्या 6 लोकांमुळे शिवसेना NDAमध्ये आता 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. आणि आपल्याला हेही सांगू इच्छितो की ज्यावेळेस हे सगळं ऑपरेशन चालू होतं त्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर सह्या करा असं सांगणारा माणूस हा तुमचा खासदार
भाऊसाहेब वागचोरे सगळ्यात अगोदर आहे. आणि एवढं ऑपरेशन एकदम स्मूथ झालं की टाका लागलेला पण कळला नाही. बरोबर आहे ना. आणि आता जबाबदारी त्यांची सगळे लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांची माझी आहे. आणि विकास कामांबरोबर संघटन ताकद, या ठिकाणी संघटनेची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम खेवरे नानांनी केली आहे. आणि सन्माननीय खेवरे नानांचा आणि म्हणून त्यांची लोकप्रियता खेवरे नाना एवढा ऐका अरे एवढा शिस्तीला जागणारा माणूस आहे की जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांबरोबर बसतो असं सांगणारा खेवरे नाना आज. आणि आपले सर्व पदाधिकारी, त्यांची नावं मी अगोदर घेतलेली आहेत, हे सगळे लोक आज भाऊसाहेब वागचोरे यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेची विजयी घोडदौड एवढ्या वेगात तिकडे होईल आणि म्हणून याचा आनंद मला आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतोय. मनापासून आपल्याला शुभेच्छा. तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, मनापासून आपलं स्वागत करतो. एवढंच आपल्याला सांगतो, संघटना वाढवण्यासाठी कुठेही ताकद कमी पडू देणार नाही आणि लोकसभा मतदारसंघामध्ये विकास कामं करण्यासाठी निधी कुठेही कमी पडू देणार नाही, हा देखील विश्वास या ठिकाणी देतोय. मग केंद्राचा निधी असेल, राज्याचा निधी असेल, जो निधी विकास निधी पाहिजे तो दिला जाईल एवढं आपल्याला सांगतो. आणि तुमच्या मनातलं बघा, आपण आपल्या पक्षाची पद्धत आहे, आपल्या पक्षाच्या पद्धतीप्रमाणे आपण काम करतो. त्यामुळे खेवरे नानांच्या बद्दल तुमचं असलेलं प्रेम मला माहीत आहे आणि त्यांचा योग्य मान सन्मान शिवसेनेमध्ये राखला जाईल. आणि तुमच्या मनातलं आहे ते पूर्ण केलं जाईल, मग अजून काय पाहिजे. त्यामुळे आपण बसून खेवरे नाना त्याच्यामध्ये कसं काय काय करायचं ते खासदार साहेब, तुम्ही आणि प्रमुख जे आपले पदाधिकारी आहेत या सगळ्यांबरोबर चर्चा करून करा. तुम्हाला मी त्याच दिवशी सांगितलं आहे, तुम्हाला शिवसेना पुढे न्यायची आहे, वागचोरेंना शिवसेना पुढे न्यायची आहे आणि सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन आपल्याला बघा, सगळे जे शिवसैनिक आहेत, जे काम करतायत, पूर्वीचे कार्यकर्ते, काही पदाधिकारी आहेत, मी त्यांना सगळं सांगितलं आहे. जुनं नवं असं सगळं करून कुठेही आपल्यामध्ये मतभेद राहता कामा नये. शिवसेना पुढे गेली पाहिजे आणि तिकडे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि मी तर तुम्हाला माहीत आहे, मी तर कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. त्यामुळे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही आणि तुम्ही शिवसेना परिवारामध्ये आलेला आहात. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढे चाललोय आणि म्हणून आपल्या विचारांना या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलेलं आहे. 2022 साली जेव्हा बाळासाहेबांचे विचार मागे पडले आणि खुर्चीसाठी, सत्तेसाठी जेव्हा विचारधारा सोडली, त्यावेळेसच
एकनाथ शिंदेने बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी उठाव केला आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली, महाराष्ट्रात घेतली, देशाने घेतली, जगातल्या 32 देशाने घेतली. आणि म्हणून तेव्हा आपल्यालाही वाटलं की काय होणार, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी सगळ्यांना साथ दिली. आणि म्हणून काही लोक तेव्हा खासदार महोदय म्हणत होते तुमचा एकही माणूस निवडून येणार नाही. मी म्हणालो जर एकही माणूस निवडून नाही आला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून शेती करायला गावाला निघून जाय. माझ्याकडे प्रचंड विश्वास आणि आत्मविश्वास. 40 आमदार होते, त्याचे 60 आमदार आपण निवडून आणले. आणि आता 7 खासदार आपले होते लोकसभेत, 2 राज्यसभेत. आता वाकचोरे साहेब आणि त्यांची सगळी टीममुळे 13 खासदार लोकसभेत झाले. त्यामुळे पक्ष पुढे चाललाय, पक्ष मोठा होतोय आणि पक्ष वाढला की तुमचा मान सन्मान वाढणार आहे. आणि त्यामुळे सगळे हेवे दावे बाजूला टाकून शिवसेना मोठी करण्याचं काम तुम्ही करा, एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मनापासून वाकचोरे साहेब तुम्हाला धन्यवाद, केवरे नाना तुमचं अभिनंदन, तुमच्या मागं प्रचंड ताकद कार्यकर्त्यांची आणि प्रेम 10 पटीने पडली. तिथं मी मेळावा घ्यायला येणार आहे गावाला त्यांच्या. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.